वेलकम बॅक मित्रांनो, मी तुमचा हॅप्पी म्हणजेच आकाश. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे मजेत असणार. तर दर शनिवारी आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येत असतो. तर आजचा जो काही ब्लॉग आहे तो आहे रत्नागिरी येथील आरेवारी बीच आणि गणपतीपुळे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा ब्लॉगला. तर आरेवारे फक्त हा समुद्र किनारा नसून निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवण्याचं ठिकाण आहे मित्रांनो. जर तुम्हाला समुद्राच्या लाटांसोबत वेळ घालवायचा असेल किंवा निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवायचं असेल तर आरेवारेची सफर नक्कीच तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. रत्नागिरीपासून जेव्हा आपण गणपतीपुळेकडे निघतो तेव्हा रोडवरती खूप सुंदर असे 2 बीचेस आपल्याला इथे पाहायला मिळतात. ते म्हणजे आरे आणि वारे. आरे व वारे हे दोन्ही वेगवेगळे बीचेस आहेत मित्रांनो, कारण दोन्ही एका शेजारी असल्यामुळे आपण त्यांना आरे वारे बीच असं म्हणतो. तर हे दोन्ही बीच 6 ते 7 किलोमीटर असे लांब पसरलेले आहेत. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये आला असाल आणि आरे आणि वारे या ठिकाणांना व्हिजिट केलं नसेल तर तुम्ही रत्नागिरी एक्सप्लोअर केली असं म्हणता नाही येणार. तुम्हाला स्वप्नील जोशी सर यांची एक व्हायरल झालेली रील्स माहीतच असेल. तुम्ही आरेवारेला जाता आणि एक टर्न आहे, तिथून तुम्हाला अख्खा बीच दिसतो. तर ती जागा म्हणजे हीच जागा. तर याच कॉर्नरला सनसेट पॉईंट असंही म्हणतात आणि इथूनच मी समुद्राला निहाळत बसलो, कारण इथून जाण्याची तर काही इच्छा होतच नव्हती. तर बीच पाहून आल्याच्या नंतर आम्ही प्रवासाच्या अगोदरची सुरुवात मोदक आणि पोहे या ब्रेकफास्टपासूनच राईडला सुरुवात केली. आता आपण आरे आणि वारे बीचवरून गणपतीपुळेकडे निघालो. तर हा जो काही रस्ता आहे पूर्ण तो समुद्राच्या कडेकडेने आपल्याला घेऊन जातोय गणपतीपुळेकडे. 15 ते 20 किलोमीटरची राईड कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही येऊन पोहोचलो गणपतीपुळे. तर इथूनच आपण एंट्री करणार आहोत. तर 2 व्हीलरला एंट्री फी वगैरे नाही आहे इथे आणि 4 व्हीलरसाठी पे अँड पार्क सिस्टीम पण इथे अवेलेबल आहे. तर आता आपण आपले बाईक्स घेऊन डायरेक्ट मंदिराजवळच जाऊया, कारण बाईक्स अलाउड आहेत तिथे. तर आम्ही बाईक घेऊन डायरेक्ट मंदिराजवळच पोहोचलो. हे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर. मंदिराच्या शेजारीच आपल्याला गणपतीपुळेचा मस्तमध्ये बीच पाहायला मिळतो. सकाळी आम्ही लवकरच पोहोचलो. पहिले दर्शन करून घेतलं. मंदिरामध्ये कॅमेरे अलाउड नसल्यामुळे शूट काही केलं नाही आतमध्ये. तर कॅमेरे का अलाउड नसतात हे तर नाही माहीत मला. तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर लहानपणी एक मूवी पाहिला होता मराठी गणपतीपुळेबद्दल. तर त्यावेळेस असं वाटलं होतं की कधीतरी जायचं यार या ठिकाणी. आणि बघा ना, म्हणजे फिरण्याच्या नादामध्ये पण मी इथे येऊन पोहोचलो आणि त्या गोष्टी मला इथं आल्याच्या नंतर मला आठवल्या की इथं थोडा वेळ थांबून आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाकडे, कारण अजून आम्हाला 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास कव्हर करायचा होता.
परतीचा प्रवास करत असताना मला रस्त्यावरती आजी आंबे विकताना दिसल्या. मस्त मध्ये रत्नागिरी येथील गोड आंब्याचा आस्वाद घेतला आणि नंतर पुन्हा राईडला सुरुवात केली. दिवसभरच्या राईडनंतर आम्ही सूर्यास्ताच्या वेळी येऊन पोहोचलो महाबळेश्वर या ठिकाणी. इथूनच मी सनसेटचा एन्जॉय केला. तर चला आता आपण आपल्या व्लॉगला इथंच थांबूया. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.